इथला कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे. हाच मोठा 200 कायम कामगार आहे आणि 450 कंत्राटी आहे. आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे. म्हणजे काय होतंय का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं? का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर कंत्राट पद्धत म्हणजे 2 महिने चालणारा, 3 महिने लगातार नाही आहे, नियमित काम नाही आहे. तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल, तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे काही विषय आहे. काही महिलांना पी-एफ वगैरे, ग्रॅज्युइटी वगैरे भेटलेली नाही आहे. तोही विषय आहे, तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ. आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं. याच्यावर इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे. पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ, असं त्यांनी सांगितलं. पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे. हे तर अधोरेखित आहे. तुम्हाला माहीत आहे, जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं, तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70,000 राहतं. यांचे कॅबिन, यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं. पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतात. म्हणजे त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं, गुलामीसारखं. ते जे पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं मोडेल. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या. त्याच्याबद्दल आभारच आहे. परंतु सेशन्स करून त्यांना कुठलंतरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही. चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे, कुछ भी लगा दे. एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आर-पारची लढाई केल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्यांचा विषय आहे ना विलिनीकरण महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बरं तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100. आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज्यादा से ज्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र की रेल रुखा देईल. आता ते अनेक संशय आहेत. कसं आहे माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतं. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला, तरी लोकं म्हणते हा मेला. त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोकं म्हणतात ते ते काय सापासारखे लोकं आहे. ते विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे. त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी भी नहीं, दोस्ती भी नहीं. हम तो दुश्मनी कर चुके हैं. त्याच्यानं ते कधी नाक पाठवू शकतं आमच्याकडे. काय होतंय आखरी जर काही करायचं असलं तर तिथे चान्सेस वाढतात ना प्लास्टिकमध्ये. काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते. दुसरं काय? म्हणजे संभ्रम असेल कुठे ना कुठे. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते, तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल, तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. मला एक सांगा, साधी एस-टी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही? आता जागा दिसलीच नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे का फ्लाइट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही, तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरलं जात नसेल, तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं ते लगेच. 1-2 तास पुण्याचं अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली? त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली? जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात, तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहेत. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं. गेलं होतं ना बाकीचे लोकं आधी. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठलीतरी नगरची बँक आहे आणि एखादी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती